त्या मुलीने डोळेच उघडले नाहीत। तिच्या आई वडिलांनी किती हे करायचं, म्हणजे यायचं का नाही कॉलेजला? माझ्या मते तरी वाटते केली पाहिजे। तिच्या आई वडिलांनी कसं करायचं? त्या जागी जर मी असते तर हुल्लडबाजी करणारी जास्त असतात आणि त्यांना कशी गाडी चालवायची हे पण काही समजत नाही। या ठिकाणी पाहायला गेलं तर हा सगळा परिसर आहे आणि या सगळ्या परिसरामध्येच आहे तो अपघात झालेला आहे। मी पुन्हा एकदा दाखवतोय की हा जो रस्ता आहे या रस्त्यावरूनच ह्या मुली आहेत ते खाली आल्या होत्या आणि इथं चौकामध्ये थांबल्या होत्या। त्यापैकी काही जखमी विद्यार्थिनीपैकी एक विद्यार्थिनीसुद्धा आपल्यासोबत आहे आणि त्या विद्यार्थिनीचीसुद्धा प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। दीदी, काय सांगशील, इथं काय नेमकं काल घडलं आणि काय आता ह्या घटनेनंतर वाटते तुला? आम्ही काल पहिला दिवस होता त्याच्यामुळे मला काय एवढी कोणाची ओळख नाही। आम्ही 1 वाजता सुटल्यानंतर इथं आलो, स्टँडवरती उभारलो, ते पण आम्ही पूर्ण कॉर्नरला नव्हतो, इकडं साईडला उभारलेलो। आमच्या लक्षात पण नाही आलं, वरनं ती गाडी इतक्यात आली आणि त्या गाडीने एकदम असं उडवलं सगळ्यांना आणि मी तिथं मध्ये रस्त्यात पडलो। माझी ही उजवी साईड आपटली डोक्याला, त्याच्यामुळं मला काय कळालंच नाही। त्या मुलगीची पूर्ण कपडे फाटली आणि ती पूर्ण इथंपर्यंत आली। त्या 2 मुली त्या गाडीबरोबरच पुढं आल्या आणि मी तिथं मध्ये पडलो। त्याच्यानंतर माझं हे आधी डोकं आपटलं, त्याच्यामुळं माझी BP पूर्ण लो झाला आणि नंतर मला काय आठवत नाही, मला दवाखान्यात नेलेलं तोपर्यंत पप्पानी। मग नंतर माझं BP नॉर्मल आल्यानंतर मला समजलं की असं असं झालेलं ते। पण ती जी पोरं आहेत ती गाडीतनं फिरत होती, साधारण तिने किती फेऱ्या मारल्या होत्या इथं काय लक्षात आहे तुझ्या? नाही, आमचं काय एवढं लक्ष नव्हतं। आम्ही मैत्रिणी बोलत बोलत आलो खाली आणि असं काय लक्षात पण आलं नाही आमच्या की ती मगापासून फिरत होती किंवा असं काहीच नाही। गाडी अगदी स्पीडमध्ये होती? होय, स्पीडमध्ये होती आणि कळालं पण नाही कुणाला, एवढ्या स्पीडमध्ये ती गाडी वरनं आली खाली, ते झालंच ते व्हायचं। साधारण त्यावेळी किती मुली इथं होत्या? तरी 20-30 असतील आणि थोड्या मुली गेलेल्या बसने आणि आमची बस आली नव्हती अजून म्हणून आम्ही थांबलेलो। आता काय वाटतं, या मुलांच्यावरती कारवाई करायला पाहिजे, कडक कारवाई केली पाहिजे? माझ्या मते तरी वाटते केली पाहिजे। तिच्या आई वडिलांनी कसं करायचं? त्या जागी जर मी असते तर तिची पूर्ण कपडे फाटलेली, तिने एकदा जे डोळे उघडले त्यावर त्या मुलीने डोळेच उघडले नाहीत। तिच्या आई वडिलांनी किती हे करायचं, म्हणजे यायचं का नाही कॉलेजला? मला पण काही समजलं नाही। आज पहिलाच दिवस होता कालच आलेलो आणि ती पण मुलगी आताची हे झाली का नाही, तिला 4 दिवस झालं गेले बरं नव्हतं, तिचे वडील घरातच होते। 4 दिवस झाले त्या मुलीला बरं नव्हतं आणि काल ती मुलगी आपल्या वडिलांना म्हणली की मी आज जातो म्हणून आणि ती घरातनं निघून कॉलेजवरती आली आणि तिचं वडील गेले कामावरती आणि त्याच दिवशी इथं ते घडलं आणि नेमकी तीच त्यात सापडली। मग तिच्या वडिलांना कसं वाटलं असणार? भीती वाटते आता या सगळ्या गोष्टीनंतर कॉलेजला यायला? वाटणारच की, कोणाला पण। आज आमच्यासोबत घडलं, उद्या दुसरं कोणासोबत तरी घडू शकेल। काय आता पोलिसांना काय सांगणं आहे तुझं? आता तू आता तुझ्याच भाषेत सांग, कारण तुझ्या भाषेनंतरच पोलीस आता ऐकतील। त्यांना मी सांगेल, त्यांना ते योग्य वाटत असेल तर त्यांनी ते करावं। मला वाटतं इथं मुली सुरक्षित नाही आहेत आणि कसं मुलं एक शिकणारे असतात, शिकणारी कमी आणि हुल्लडबाजी करणारी जास्त असतात आणि त्यांना कशी गाडी चालवायची हे पण काही समजत नाही। त्यामुळं पोलिसांनी काय ते योग्य निर्णय घेतला पाहिजे, एवढंच मला वाटतंय, बाकी काय। नक्कीच आता ही मुलगी आहे, तिला लागलेलं आहे आणि लागल्यानंतर आता तिला दवाखान्यातून पुढील उपचारासाठी आहे ते पालक घेऊन जात आहेत आणि तिचा पाय फ्रॅक्चर झालेला आहे, डोक्याला लागलं आहे। काल तिचा BP आहे तो वाढला होता आणि त्यानंतर तिला पुढचं आठवत नाही। मात्र एकूणच या दुर्घटनेनंतर आहे ते तिला आता अश्रू येताना आपल्याला पाहायला मिळतात, तिचा अश्रूचा बांध फुटलेला आहे। त्यानंतर तरी प्रशासन जागं होणार काय आणि मुलींना न्याय देणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण ती जे म्हणते ते अगदी सत्य आहे। कारण इथं मुली असुरक्षित आहेत, त्यांनी मुलं शिकायला नाही तर हुल्लडबाजी करायला येतात, त्यामुळे या ठिकाणी आता पोलिसांचा वचक राहणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील, ज्ञानेश्वर साळुंखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर।